हॅलो फ्रेंड्स, तर आम्हाला धमक्या येण्यात आहे किंवा प्रेशराईज करण्यात येत आहे की आम्ही ज्या केसेस केलेल्या आहेत काही लोकांवर आम्हाला त्रास झाला, आमच्या फॅमिलीवर बोलण्यात आलं, आमच्या लहान मुलांना बोलण्यात आलं म्हणून आम्ही ते केलेले आहेत. परंतु आम्ही खोटं आहे किंवा आम्ही त्या मागे घेतलेले आहे म्हणून आमच्यावर दबाव आणण्यात येत आहे. परंतु कसं आहे, आमचं जेवढं नुकसान तुम्ही बदनामी केलेली आहे ते कोर्टातच भरून निघणार आहे. त्याच्यामुळे आम्ही मागे घेणार नाही. आणि गणेशजीला मी कॉल लावला असता, गणेशजीचा ना मोबाईल म्हणजे लागला नाही आणि घरी आल्यानंतर मी बघितलं तर त्यांचा मोबाईल हा एअर मोडमध्ये होता. तर मी त्यांना विचारत होती की बाबा कसं आहे, एखादा व्यक्ती जर चोर असला तर काय करतो, मोबाईल एक तर सायलेंट ठेवतो, एक तर मग तो व्यक्ती मोबाईल एअर मोडमध्ये टाकतो. आणि गणेशजीचा नेमका मोबाईल घरी आल्यानंतर एअर मोडमध्ये असतो. आणि तो का असतो तर मी त्यांना कारण विचारलं तर आतापासून गणेशजी मोबाईल वापरणार नाही असा माझा निर्णय आहे. मोबाईल घेऊन घे आणि माझ्या मागं हेड्याक लावू नको. आणि पहिले सांगू राहिलो मी चैनीन जगू राहिलो, जगू दे नाही तर मला मारून टाक. डायरेक्ट कोण मारून टाकू गणेशजी? श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री फ्रेंड्स, कसे आहे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर आज काही गोष्टी मला शेअर करायच्या आहेत की भरपूर लोक म्हणतात की ताई तू तर काहीच नाही करत आहे तरी हे लोक तुझ्या मागं काय लागत आहे असं तसं. तर त्याचं कारण एकच आहे की वाद मिटवले नाही डॉलरसाठी, व्ह्यूजसाठी म्हणा किंवा मग सबस्क्रायबर्ससाठी ते वाद वाढवण्यात आले, रेकॉर्डिंग करण्यात आल्या, ते एकमेकांना शेअर करण्यात आल्या, त्या वाजवण्यात आल्या की ते इनलिगली आहे. कोणाच्या पर्सनल त्यांना समोरच्याला न सांगता तुम्ही रेकॉर्डिंग करता, प्लस तुम्ही त्या लाईव्हवर वाजवता. आणि समोरचा व्यक्ती कसं, माझं असं म्हणणं आहे, मी जर व्हिडिओ टाकत होती ना, माझ्या जर चुका होत्या तर तुम्ही त्या माझ्या चुका पकडायच्या होत्या, मला बोलायचं होतं. परंतु मी असो, कोणी पण असू द्या, तुमच्या जर फॅमिलीला बोलण्यात आलं, तुमच्या आईचा दोष नसताना तुमच्या आईला बोलण्यात आलं, तुमच्या सासू सासऱ्यांचा दोष नसताना त्यांना पण बोलण्यात आलं, तुमच्या लहान मुलं एवढीशे 10-10 वर्षाचे म्हणजे मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात त्यांना सुद्धा बोलण्यात आलं, हे माणुसकी नसते. आणि त्याच्यामुळे आता तर मला प्रेशराईज केल्या जात आहे की मी केस माझ्या मागं घेतल्या पाहिजे, माझ्या नवऱ्याची आणि माझी. पण नाही, जेवढा अपमान व्हायचा होता तेवढा झालेला आहे, जेवढं अश्लील बोलायचं होतं ते सर्व झालेलं आहे. मग का, बरोबर ना? तर चला कामं करता करता पुढचं बोलूया. लाईक करा, कमेंट करू नका, फक्त लाईक करा. ओके, चला. त्यात अगोदर आपला कॅमेरा सेट करावा लागते ना, बरोबर दिसते की नाही. स्वरा गेलेली डबा घेऊन. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. तर भरपूर लोक मला प्रश्न विचारतात की तुमच्या मागं हे लोक का लागले आहेत. तर मला त्यांना सांगायचं आहे, मी माझ्या फॅमिली व्यतिरिक्त कुठंही मी व्हिडिओ टाकत नसते. मी फक्त माझं डेली रुटीन दाखवत असते आणि एक सांगत असते की प्रत्येक घरात मातीच्या चुली असतात आणि प्रत्येक नवरा बायकोत भांडणं होतच असतात. कोणी दाखवते, कोणी दाखवत नाही. परंतु माझं डेली रुटीन चॅनल आहे आणि माझी यूट्यूब फॅमिली आहे, त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करत असते. ठीक आहे, परंतु आम्ही ज्या केसेस केलेल्या आहे ते मागे घेण्यात आल्या पाहिजे म्हणून आम्हाला डिप्रेशन, तणाव, धमक्या इनडायरेक्टली असं देणं चालू आहे. आणि भरपूर लोक म्हणतात की जाऊ द्या ताई, लहान मुलं आहे त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांच्यासाठी केस मागं घ्या. पण मी केस मागं का घेऊ? कारण की माझ्या फॅमिलीला बोलण्यात आलं नको असताना माझ्या आई बाबांना, मेलेल्या बाबांना, जिवंत आईला, त्याच्यानंतर सासू सासरे नणद सर्वांना शिव्या देण्यात आल्या, लहान मुलांना सुद्धा यांनी सोडलं नाही. आणि अशा परिस्थितीत का मी मागं घेणार? मला न्याय पाहिजे, तो यूट्यूबरने नाही पाहिजे मला न्याय, तो मला कोर्टात कायदेशीर पद्धतीने न्याय पाहिजे. तर आमचा पंखा बघा किती गळाठा दिसत आहे, एवढा गळाठा झालेला आहे कपाटात पण. आणि पंख्यावर तर एवढी धूळ जमलेली आहे ना की अक्षरशः पंखाचा पॉवर कमी झालेला आहे आणि हवा पण नाही येत आहे. तर बघू शकता गणेशजीला डबा वगैरे दिलेला आहे आणि आता मला हे सर्व क्लिनिंग करायचं आहे. आणि प्रोडक्ट एवढे येत राहतात ना, त्याच्यामुळे कुठं काय ठेवायचं ना ते पण कळत नाही आहे. तर हे बघा, हे कॉस्मेटिक प्रोडक्ट जे ब्युटी प्रोडक्ट वगैरे येतात ना, भरपूर असं फाउंडेशन, आयलाइनर, मस्करा हे भरपूर असं जमा झालेलं असते. आणि व्हिडिओ केला की फेकलं असं ते चालू असते. तर त्याच्यामुळे आता
महिन्यातून 1-1.5 महिना झाला की मी लगेच सर्व घर वगैरे स्वच्छ करत असते. कितीही लोकांनी मला नावं ठेवा, गळाठ किवीन म्हणा, काही म्हणा, पण माझ्या ब्लॉगमध्ये कुठंच गळाठ दिसत नाही. त्याच्यामुळे मनी वसे ते स्वप्नी दिसे. काही लोक एखाद्या सडलेल्या किड्याप्रमाणे काय असते ना, दिवसभर यूट्यूबवर पळत राहतात. येणं काय टाकलं, त्यानं काय टाकलं, त्यानं काय टाकलं. त्यांच्या स्वतःकडे, त्यांच्या फॅमिलीकडे, मुलाकडे, नवऱ्याकडे त्यांचं लक्ष नसते ना, घरातल्या वस्तूंकडे पण नसते. पण दुसऱ्या घरात काय शिजते, काय भिजते, काय आहे, कुठं खाजवलं, कुठं हागलं, कुठं मुटलं, या गोष्टीकडे मात्र त्यांचं लक्ष भरपूर असते. माझा पंखा बघा तुम्ही किती घाण झालेला आहे. सर्व धूळ त्या पंख्यावर येऊन जामलेली होती. आणि स्वराज बघा टेबलच्या खाली येत होता आणि खेळत होता. तर आता सगळ्यात अगोदर मी काय केलेलं आहे, सर्व हा हॉल आहे ना झटकून घेतला स्वच्छ. वरचे सब्जे वगैरे पाण्याने पुसून घेतले, सर्व फोटो वगैरे स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेले आहेत. आणि आता ह्या टेबलच्या खालचं वगैरे वॉश करून घेतलं, पुसून घेतलं. आणि आता मी टेबल तिथं नेऊन ठेवणार आहे. आणि हो, हे जे कपाटाला जो कागद तुम्ही पाहताय हा नकली आहे. म्हणजे मी तो मिशोवरून बोलावलेला होता आणि लावला होता. तर आता मी तो लवकरात लवकर चेंज करणार आहे. तर आता फॅन वगैरे स्वच्छ करणं झाला. इथं आता आलेली आहे मी भांडे स्वच्छ करायला. आज मी हॉल स्वच्छ केलेला आहे, उद्या मी किचन स्वच्छ करणार. तर मी गणेशजीला कॉल लावला होता, बाबांचा फोन आला होता. एका ठिकाणी मयत झालेली आहे, गणेशजीला पाठवायचं आहे तिथं तेरवीला. तर मी गणेशजीला फोन लावला तेव्हा चालू होता, नंतर तो बंद होता. आणि गणेशजी घरी आल्यानंतर म्हणजे सकाळपासून ना मी फक्त चहाच घेतला होता आणि कढी आणि खिचडी खाल्ली होती. आणि आंबट खाल्ल्यामुळे काय झालं की माझी ॲसिडिटी वाढली. लगेच मी कढी खिचडी खाल्ली आणि चहा घेतला, त्याच्यामुळे माझी ॲसिडिटी वाढलेली होती. आणि मी नंतर मग ही भांडे वगैरे स्वच्छ झाल्यानंतर लगेच मी आंघोळ वगैरे केली. आणि आंघोळ केल्यानंतर अक्षरशः माझं डोकं एवढं दुखत होतं, मळमळ होत होतं, चक्कर येत होते आणि कसं तरी होत होतं. त्याच्यामुळे मी गणेशजीला कॉल लावला की मला येताना गोळी आणा. तर तेव्हा कॉल लागला. आणि नंतर गणेशजी घरी आल्यानंतर मी बघते ना, तो अक्षरशः गणेशजीचा फोन हा एअर मोडवर होता. तर तुम्ही बघा, हे सर्व घर माझं हॉल वगैरे स्वच्छ झालेलं आहे, किचन पण स्वच्छ केलेलं आहे. आता फॅन मस्तपैकी हवा देत आहे, कारण धुळीमुळे तो जाम झाला होता आणि हवा काही देत नव्हता. तर आता इथं सर्व आटोपलं आणि आटोपल्यानंतर कपडे वगैरे स्वच्छ केले मी. आणि कपडे स्वच्छ केल्यानंतर आंघोळ केली. आणि आंघोळ केल्यानंतर अक्षरशः भरपूर असं डोकं दुखत होतं. तर स्वराज माझं डोकं दाबत होता. तर गणेशजी घरी आल्यानंतर ना गणेशजी चा मोबाईल एअर मोडवर होता. आणि मी त्यांना प्रेमाने विचारलं की बाबा तुमचा मोबाईल स्विच ऑफ का आहे, म्हणजे एअर मोडवर का बरं टाकला तुम्ही. कारण ज्या व्यक्तीची चोरी असली किंवा कोणाचे कॉल येत असले किंवा काही असलं ना, तर तो व्यक्ती काय करतो, स्वतःचा मोबाईल एक तर स्विच ऑफ करतो, एक तर सायलेंटवर ठेवतो, एक तर एअर मोडवर टाकतो. आणि गणेशजीने पण तोच प्रकार केला होता. आणि गणेशजी कधी कधी कसे वेगळेच बोलतात, जसं की काहीतरी त्यांना माझ्या व्हिडिओबद्दल काहीतरी कोणं सांगितलं की मग ते वेगळेच बोलतात. तर मग असं होते की मित्र तर त्यांना शिकून देत नाही आहे ना, कारण मागचा संसार त्याच्यामुळेच आमचा तुटला होता. तर घराची साफसफाई वगैरे केलेली आहे. आता जेवण झालं. माझी तब्येत खराब झाली होती, ॲसिडिटी वाढली होती, कारण आज शिळं होतं खायचं. मग मी खाल्लं, त्याच्यामुळे मला ॲसिडिटीचा मग त्रास वाढला. मग गणेशजीने गोळ्या आणल्या आणि आता जेवण वगैरे करून आम्ही झोपणार आहोत, हो ना. तर गणेशजीने मला एक सस्पेंड गोष्ट सांगितली आहे ना. सांगा ना. हा कोण गोष्टी आपल्याला रोग नाही, सांगा ना. खरं आहे की खोटं आहे माहित पडते. तर मध्ये तर सांगितलं, पण आजच्या जमान्यात असं काही नसते गणेशजी. बरं बरं ठीक आहे, मग सांगते तुम्ही. खोटे माणसं काय करतात, एअर मोड मध्ये टाकतात घरी आल्याबरोबर मोबाईल. हा नाही ना, मग माझा मोबाईल घे, सगळ्यांनी फोन लावत बस रातभर. तुम्ही तुमच्या समोर थोडी मोबाईल चेक करत असतो, तुम्ही झोपल्यावर चेक करत असतो मी. याले लवकर गणेशजी झोडपे रे. आता हा लय अगोपणा करून आला. अय पप्पा डप्पा, मोबाईल दिला तर चुकी केली का? मी मोबाईल घेऊन घे आणि माझ्या मागं हेड्याक लावू नको. आणि पहिलेच सांगू राहिलो मी, चैनीन जगू राहिलो, जगू दे, नाही तर मला मारून टाक. डायरेक्ट
कोण मारून टाकू गणेशजी? बघा मारून टाका म्हणतात बाबा. सांगा आता काय कर. घ्या तुमचं पोरगं झालं मारून टाकाल तुम्हाला. चड्डी नाही आहे ढुंगणाले. कोण मारून टाकू ते तर सांगा. त्या दिवशी तुम्ही असेच बोलले मैयतीवर घालू काय पांढरं शर्ट. बरोबर लोकांनी तो पॉईंट उचलला. त्याच्या बायकोले कंटाळला. तो म्हणते तू मेल्यावर घालू का शर्ट. म्हणजे हटकून तुम्हाला माहित असते आता कॅमेरा चालू आहे. आता हे सगळं टाकते आपण मस्त तोंडून घ्या असं आहे का ते. हा त्या पांढऱ्या शर्टाचा त्या दिवशी विषय तो सुरू होता. त्या दिवशी तू मेल्यावर घालू काय. मरायची वाट पाहून आले का तुम्ही. आणा मग काही मारून टाका मध्ये. नाही तर एखाद्या दिवशी एखाद्या गाडीवर घेऊन जा आणि टोकून द्या गाडी. सगळा त्रास दूर होऊन जाते. हा तुम्हाला फक्त एवढं विचारलं की एअर मोड मध्ये फोन ठेवायचं कारण काय. मेडिकलने चार्जिंग लावला तेव्हापासून आहे ना होते. मेडिकलले चार्जिंग होता तर मी आता तुम्हाला फोन लावला तेव्हा तर तुम्ही फोन उचलला. काय करू काय म्हटलं तुम्ही. हो तर तेव्हा तर चार्जिंगले नव्हता ना. नाही म्या तुम्हाला फोन डबलचा किती वाजता लावला. पहिला फोन म्या बाबा आल्यावर लावला. दुसरा फोन म्या तुम्हाला किती उशिरा लावला. जेव्हा लावला ना गोया आणला. हा मग त्याच्या बादच लावला ना. तेव्हाच लावला चार्जिंग. डेअरीवर गेलो तेव्हाच लावला ना. हो काय ते लोक याची तुम्हाला आता येऊन आले फोन. मी तुम्हाला सांगतो म्हणून तुमच्या होबासक्या झाल्या पहिल्याच्या सारख्या चालू. मग ती तुला तशी तर सांगितलं माझा मोबाईल घेऊन घे आणि बस विषय खतम करून टाक. ठीक आहे उद्यापासून मोबाईल न्यायचा नाही दुकानात. ठीक आहे ना. प्रॉमिस. जाऊ दे मोबाईल वापरणं बंद करा. त्या मोबाईलच्या होतात आपल्या मनात भांडणं. आम्ही म्हणतो का तुला 100 वेळा तर फोन वेटिंग वर आहे. आम्ही म्हणतो मग म्हणा ना. माया कामाचेच फोन असतात असे रिकाम चोटाचे नसतात. मध्ये कोणाला तुम्हाला तुमच्या मित्राचे फोन असतात. हो ते सांगत असतील ना तुम्हाला. लहान बाबू आहे का स्वराजेवढा. वा वा बाबूचा तुम्हाला अजूनही स्वतःची अक्कल नाही आहे गणेशजी म्हटलं. तुला आहे ना. हो मला तर आहे. मध्ये अक्कल आहे ना म्हणून तर तुमच्यासोबत संसार करून आली. हा गोट्या ते तुमची एक मैत्रीण बनली बा. गण्या करते. चला मग झोपू. उद्यापासून गणेशजी काही मोबाईल वापरत नाहीत आता. ओके. हा प्रॉमिस ना. हो ते मला सिम काढून दे. हा ते मोबाईल घेऊन घे. बस विषय खतम होतो. जेव्हा माय होईल तेव्हा मी घेईन. मी माझी किस्त भरून आलो होतो. आता ते मोबाईल घेऊन घे. ह्याच्या बाद मला मोबाईल तर उभी नको. बरं ठीक आहे. मोबाईलच्या भांडणं होतात. मोबाईल वापरू नका. जाऊ दे सगळं माय. तर उद्यापासून आता गणेशजीला काही मोबाईल मी देत नाही. सिम वगैरे काढून घेते. विचार केला होता देऊया परंतु आता विचार आहे की यांना मोबाईल न दिलेलाच बरं आहे.